परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। त्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, आपल्याला न्याय दिला, हक्क दिले सर्व, त्यांची इथं जन्मभूमी आहे। तर मित्रांनो, हा पिलर दिसतोय ना तुम्हाला, इथेच बरोबर महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला। फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं मिस्टर अँड मिसेस गांगोडे म्हणजे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे जरा अशा ऐतिहासिक ठिकाणी। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो। तयार झालो आहे आणि आता आम्ही निघतो। आरू पण तयार होते, आरू जशी तयार झाली की आम्ही सर्व निघूच। ओके, फॅमिली पण सोबत आहे। तर इंदोरमधली ती ऐतिहासिक जागा आहे। ओके, तर तुम्हाला पण बघायला भेटेल आपल्या व्लॉगद्वारे। व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब। ओके, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो। फ्रेंड, जस्ट नाव आम्ही आता निघतोय। ओके, ही टमटम केली, तर टमटममध्ये आता सर्वजण बसतील आणि आरू आणि ते तिकडं पाणी भरायला गेले। तर आपण बघू चला, कारण की इथं बुद्धविहार आहे ना, इथं एक नळ आहे, मस्तपैकी शुद्ध नदीचं पाणी आहे। सो आरून ते आता भरायला गेले, वहिनी आणि आरू। बघूया आपण, ऊन जाम लागतं आहे। केसांमुळं मी कॅप पण नाही घालू शकत, त्यासाठी मी नाही घातलं, कारण एवढे सेट केले आणि त्याच्यानंतर कॅप घालणं खूप मुश्किल होऊन जातं। बघा इथं, बघा पाणीवाली बाई, इथं पाणी आहे, इथं नळ आहे। तुम्ही या नळामध्ये खूप मस्त पाणी येतं। तर झालं का? वाटलं तर ठेवू दे, झालं का? आता आम्ही एवढं लांब चाललोय तर आम्हाला पाणी तर लागणार आहे, त्यासाठी चला पटापट, टाइमपास नको। भाऊ कोणाचा आहे? अरू, भाऊ कोणाचा आहे? तुमचाच भाऊ आहे। काय प्रॉब्लेम काय? काय प्रॉब्लेम मोबाईल घेऊन चालत तुम्हाला नाही समजणार आहे का युट्यूबरची जिंदगी? तुमचं फक्त आता मी एक डायलॉग, माझी जिंदगी चला, एक डायलॉग मारणार होतो मी, पण याच्यावर रिव्ह्यू नाही करू शकत। आरू बघा, हे आरू, आरू देतो का खारू? चला मित्रांनो, टमटम रेडी, आता आम्ही सर्व जातो तिकडे। ओके, सर्वजण बसलेत, बघू शकतात कोण कोण आहे। आजी आहे, आई आहे, नेहा, विशाखा, हे चिल्लर पार्टी पाठीमाग आहे सगळेजण। हाय गाइस, अभी हम इधर बैठे हैं। ठीक आहे, चालेल। आम्ही आता पुढे बसणार, मावशी आली नाही, आम्ही बसतोय ना, भाऊ आणि मी, गाडी नाही घेते, तर भाऊ आणि मी पुढे बसणार आहे, जितेन भाऊ आणि मी। ओके, तर सर्वजण ऑलमोस्ट रेडी आहे, तर आम्ही निघतो आणि कुठे जातो काय जातो ते तुम्ही बघाच। ओके, व्हिडिओ कंटिन्यू। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, जोर से बोलो, निळ्या झेंड्याचा। माडीला राजा राणीच्या जोडीला, 5 मजले माडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला बाप्पाचा बाप माझा भीमराव आंबेडकर, बाप्पाचा बाप माझा भीमराव आंबेडकर, नेता होता असा गंभीर, दिली घटना ती अंबर, नेता होता असा गंभीर, दिली घटना ती अंबर, बुद्धधम्माचा अशोक चक्र लावलं तिरंगी झेंड्यावर, बुद्धधम्माचा अशोक चक्र लावलं तिरंगी झेंड्यावर। अरे होता तो बाप्पाचा बाप माझा भीमराव आंबेडकर, अरे होता तो बाप्पाचा बाप माझा भीमराव आंबेडकर। गावामध्ये गाव आहे ते मऊ गाव, गावामध्ये गाव आहे ते मऊ गाव, जिथं जन्मले भीमराव सखे बाई ग, जिथं जन्मले भीमराव सखे बाई गे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या रस्त्यावर जायला जागा नसते, 13
काय नारे म्हणा ना नारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा. तर जे बी मित्रांनो, आम्ही जस्ट अशा ऐतिहासिक ठिकाणी पोहोचलोय जिथं भारतामध्ये खूप नाव आहे आणि सर्वांना माहितीच आहे. सांगायची गोष्ट नाही मित्रांनो. बॅक साईडला तुम्ही बघूच शकतात. तर आपले भाऊ आहेत ते थोडे आपल्याला माहिती देणार आहे. तर भाऊ नक्की इथं काय होतं आणि कसं काय? जेव्हा बाबासाहेबाचे पिता रामजी सपकाळ त्याची नोकरी मुंबईत इथे लागली होती मौला. तर इथं त्याचं मागे घर होतं. तर बाबासाहेबाचा जन्म इथंच झाला आहे. ही बाबासाहेबांची जन्मभूमी आहे. जरूर. आणि बाबासाहेबांचे जे वडील आहेत म्हणजे बाबांचे जे वडील आहेत ते इथं जे ना आता तुम्हाला दाखवलं मी फास्ट मोशनमध्ये, इथं हे पूर्ण आर्मीचा इलाका आहे. बरोबर ना? इथं पूर्ण आर्मीची वसाहत आहे. भारताची 3ऱ्या नंबरची छावणी आहे. जरी भारताची जे आर्मी असते त्याला ट्रेनिंग देतात की म्हणजे युद्ध कसं करतात. तर त्या टाइमे बाबासाहेबाच्या पिताची नोकरी इथं लागली. तर इथं लागली होती आणि हा पूर्ण आर्मीचा इलाका. आजूबाजूला बघू शकतात पूर्ण सिक्युरिटी आहे इथं आतमध्ये. जास्त म्हणजे एक साधारण माणूस निघू नाही शकत. इथून तर जाऊ शकत नाही कारण गेटवर एंट्री वगैरे सर्व काय म्हणजे चेकिंग होते. आणि त्याच्यानंतर मग इथं हे महू गाव आहे बाबासाहेबांची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी मित्रांनो. तर इथं ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं, आपल्याला न्याय दिला, हक्क दिले सर्व, त्यांची इथं जन्मभूमी आहे. इथं येणं म्हणजे खूप भाग्याचं. मी तर पहिल्यांदाच आलो आहे. खूप भाग्य म्हणजे असं प्राऊड फील होतं की आपण इथं आलो जिथं बाबांचा जन्म झाला तिथे. तर तुम्हाला आम्ही दाखवूच एंट्री वगैरे कसं काय, इथं काय काय आहे. आणि भाऊ आपल्यासोबत आहेच आणि सर्व फॅमिली आहे. तर तुम्ही पण आमच्या ब्लॉगद्वारे हा बघा आणि नक्की तुम्ही इथं पण येण्याचा प्रयत्न करा जर आले नसेल तर. ओके. आणि तुम्हाला सांगणार आहे आम्ही कसं यायचं काय यायचं ते सर्व काही. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आता तुम्हाला दाखवतो कशी एंट्री वगैरे आणि कुठं कुठं काय काय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. जय भीम. तर मित्रांनो ते इथं बघा, इथं तुम्हाला पहिले बूट वगैरे चप्पल असेल ते काढावे लागेल. ओके. त्यानंतर तुम्हाला ह्या पाण्यामधून जायचं आहे म्हणजे पाय धुवून पुढे. हे सर्व फॅमिली आहे. तिथून पाय धुवून पुढे जायचं. त्यानंतर तिथून पुढे एंट्री आहे. ओके. म्हणजे बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी, बाबांना अभिवादन करण्यासाठी जायचं आहे आपल्याला. तर पहिले ह्या पाण्यामधून पाय धुवूनच जावं लागतं कारण की आपल्या पायाला जी मिट्टी वगैरे घाण वगैरे असेल ती पूर्ण स्वच्छ म्हणजे स्वच्छ चरणांनी पुढे जाऊन बाबांना अभिवादन करायचं आहे. ओके. तर चला मित्रांनो, आम्ही पूर्ण फॅमिली जातो आणि पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघतच आहात. तर चला. तर इथून आपण आता एंट्री केली आहे सर्वांनी. सर्व फॅमिली तिकडे आहे. ओके. तर सर्व फॅमिली आली आहे इकडे बघू शकता तुम्ही. आणि थोडासा इतिहास आहे म्हणजे भरपूर जणांना माहिती नाही तिकडचा. तर आम्ही तुम्हाला त्याची माहिती देतो तिथे जाऊन. ओके. भाऊ आणि मी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. वाचनालय पण आहे तुम्ही बघू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी महू आणि जन्मभूमी. तर मित्रांनो, यांचा आशीर्वाद आम्ही घेतला आहे भंतेंचा. ते छोटंसं बुद्धविहार आहे. त्यानंतर बघू शकता तिथं सर्व काही एकदम शांत जागा आहे. आणि आपलं महू. आम्ही आता शांत वाटतं इथं. असं वाटतं की इथेच राहूया कारण की मन एवढं प्रसन्न होतं ना इथे आल्यावरती. खूप छान. मी तर पहिल्यांदाच आलो. आरू येऊन गेले. मी खूप वेळा आली कारण की आम्ही जेव्हा पण यायचं मामाच्या गावाला तर आम्ही इथे येऊनच जायचो सर्वजण. इथं एंटर होतोय आम्ही आतमध्ये. मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर जणांना माहिती नाही. आपल्या समोर इकडे
एक स्टॅच्यू दिसते, त्याच्यावर जो काचाच्या अंदर एक कलश ठेवायला आहे. त्या कलशमध्ये बाबासाहेबाच्या असते. बाबासाहेबांच्या हस्ती आहेत त्या कलशमध्ये. त्या पण म्हणजे रिअल हस्ती आहे ना ती इथंच आहे, हे तुम्हाला सांगतो जन्मभूमीमध्ये. तर मित्रांनो ते तुम्हाला मी दाखवतो सिनेमॅटिक शॉटमध्ये, नक्की बघा. या पिल्लरच्या खाली बाबासाहेबांचा जन्म झाला. तर मित्रांनो हा पिलर दिसतोय ना तुम्हाला, इथेच बरोबर महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. म्हणजे जे आपले बाबा त्यांचा जन्म, कारण की आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. नतमस्तक होतो इथे. आणि मित्रांनो भाऊ सांगेलच पुढे काय. तर कसं आहे की हे जे जागा आहे इथंच बाबासाहेबाचं त्याच्या बाबाचं एक छोटं झोपडं होतं. ह्या लोकेशन दिसतंय ना तुम्हाला एवढं, ह्या लोकेशनमध्ये बाबासाहेबांचं घर होतं. त्या साईडला इकडं आणि इकडं एक झोपडं होतं. म्हणजे आर्मी आल्याचं एक घर त्या टाईमला सरकारी क्वार्टर पक्के नव्हते, कच्चे होते. तर असंच त्याचं एक घर होते. पण घराच्या समोर आपण समोर तिकडं बघतो, तिकडं एक गेट होता. एक गेट एकूण होता, तसंच जवळच असं इकडून निघायचं. आणि इकडंच त्याची बाबासाहेबाची आहे, इकडं काही भांडे धुवायचे, कपडे धुवायचे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा जो चौरस दिसतोय ना तुम्हाला, जिथून बाबासाहेबांचा पुतळा ठेवला आहे योगा, इथून तर इथपर्यंत एवढंच फक्त त्यांचं घर होतं. इथून एंट्री होते, इथून पण एंट्री होते बस. आणि त्याच्यानंतर मग याच्यावरती ही जन्मभूमी उभारण्यात आली आहे. पण भाऊ इथंच राहणार आहे म्हणजे इंदोरमध्ये, आणि भाऊला हे सर्व हिस्ट्री माहिती आहे. आणि भाऊ तू कुठला तर सभासद आहे ना इथं? हां, या आठवला पहिले मी सदस्य होतो. आता मी पण या समितीत कार्यरत आहे. मी जी ही समिती आहे जन्मभूमीच्या, याच्यामध्ये भाऊ कार्य करतो आहे. म्हणजे जे प्लॅन होतात ते सर्व काही त्याला पण माहिती पडतात. तर मित्रांनो त्याला जास्त नॉलेज आहे त्या गोष्टी, तर त्यासाठी तो आपल्याला माहिती देतो आहे. ओके. तर मित्रांनो आता तुम्हाला पूर्ण जन्मभूमीमधलं आतमधलं सर्व काही दाखवणार आहे आणि थोडी माहिती सर्व देणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओवर कंटिन्यू राहा. आणि भाऊ आपल्याला माहिती देतो, त्यासाठी तुला मानाचं जय भीम भाऊ. अशीच माहिती दे, म्हणजे आपल्या लोकांपर्यंत सर्व माहिती पोचेल, या पूर्ण भारतातल्या लोकांना समजेल नक्की जन्मभूमी बाबासाहेबांची कुठे आहेत. ओके. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे घर होतं ना ते त्या लोकेशनला होतं. ओके. इथं हुबेहूब पेंटिंग केलेली, हे घर त्या लोकेशनला होतं. आणि या झाडाच्या खाली बाबासाहेबांचा जन्म झाला. घराच्या बाजूलाच झाड होतं. हे सुभेदार बाबासाहेबांचे वडील भीमाई, आणि इथं बाबासाहेब पेंटिंग केली मित्रांनो. आणि माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, जे तुम्हाला मागाशी भाऊनी सांगितलं सेम तेच आहे इथे. ओके. इथं हिंदू कोड व्हील, महाराज सयाजीराव गायकवाड बडोदरा द्वारा 25 रुपये प्रति महिना बाबासाहेबांना प्रदान की गई. बघू शकता. उन्होंने एलिफंस्टन महाविद्यालय में मुंबई से स्नातक परीक्षा पास की. आणि राष्ट्रपती, तत्कालीन राष्ट्रपती बाबासाहेब, भारतरत्न पुरस्कार बाबासाहेबांना 1991 मध्ये भेटला होता. भारतरत्न. भारतरत्न पुरस्कार बाबांना 1991 मध्ये मिळालेला आहे बाबासाहेबांना भारतरत्न हा पुरस्कार. तर मित्रांनो बघू शकता 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबांचं संविधान पुस्तक जे पूर्ण लिहिलं होतं बाबांनी, ते स्वतंत्र भारत का संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती, राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अब्दुल कलाम आझाद,
त्यांच्या उपस्थितीमध्ये बाबांनी ते संविधान पुस्तक त्यांच्याकडे दिलं. त्याची ही समोर पेंटिंग आहे मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही. मित्रांनो सर्वांना माहितीच आहे, बाबांनी आपल्याला एक स्वच्छ सुंदर मन मोकळे असा धर्म म्हणजे बुद्ध धम्म दिला. आणि मित्रांनो त्या सर्वांना तर माहिती आहे, हिंदू म्हणून मरणार नाही माझा भीमराव कराडला, तर हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही, हे बाबांचे वाक्य आहे, ते सर्वांना माहितीच आहे. तर मित्रांनो त्यांना खूप कास्टचे ऑफर आले की आमच्या कास्टमध्ये या, खूप पैशांचे लालच पण देण्यात आले. पण मित्रांनो त्यांनी कुठल्याही पैशाचं लालच न घेता कुठल्याही कास्टला हा पण नाही बोलले की मी तुमच्या धर्मात येतो. तर मित्रांनो त्यांच्या अशा धर्माच्या शोधत होते. तर शेवटी त्यांनी आपल्याला एक स्वच्छ सुंदर धम्म म्हणजे बुद्ध धम्म हा दिला मित्रांनो. आणि तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे. आणि त्याची पेंटिंग इथं आहे मित्रांनो, इथं पेंटिंग बघू शकता तुम्ही. बाबा सर्वांसोबत बोलले. हाय फ्रेंड्स, माहिती नाही मला काय दिसतं की नाही, कारण ऊन एवढं आहे ना, माझ्या डोळ्यावर डायरेक्ट अंधार आलं आहे, काही सुचत नाही. आणि खाली बघा मार्बल आहे, पूर्ण पाय तापतात, तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघू शकता जन्मभूमी बाबासाहेबांची. आणि आम्ही इथं वरती चाललो आहे आता. ओके, आता थोडंसं काहीतरी दिसतंय, डोळ्यातनं पाणी आलं माझ्या. मित्रांनो आम्ही आता वरती चाललो आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सर्व पोस्टर लावलेले आहेत, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाबांचे सर्व काही. स्वातंत्र्य मजदूर पक्ष म्हणून तुम्ही वाचून घ्या इथं काय काय येतं, कारण की इथं आम्हाला फक्त 5 मिनटं दिलेत, त्यामुळं माहिती सांगू शकत नाही. ते बोलले 5 मिनटानंतर खाली जावं लागेल, कारण की खूप गर्दी होईल त्यामुळे. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर 1932मध्ये चर्चा करताना विधी मंत्रालयामध्ये अधिकारियों से चर्चा. ओके, तर आपली माता रमाई और बाबासाहेब, ते हिंदीमध्ये म्हणून हिंदीमध्ये वाचतोय. हे जे बाबासाहेबांचा पुढं स्टॅच्यू आहे ना मेन, त्याच्यावरती आहे, वरची भाग तुम्हाला दाखवलं ना मगाशी मी तिथून आलो. एक 1942मध्ये इंदोरमध्ये कार्य करत के साथ, म्हणजे इंदोरमध्ये पण बाबासाहेब आले होते तेव्हाच आहे. त्यानंतर इकडे पण आहे संविधान निर्माण समिती अध्यक्ष के रूप में, राजगृहच्या बाहेरचा फोटो आहे हा, हे राजगृह बॅक साईडला. विजय लक्ष्मी पंडित के साथ चर्चा करते हुए, बाबा जेवणासाठी त्यांना आमंत्रण दिलं होतं बाबांना. हे विजय लक्ष्मी पंडित. चला मित्रांनो अजून पुढे जाऊ आपण. आमच्या ब्लॉगमध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो मित्रांनो. जे आले नसेल त्यांनी नक्की ब्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा. असे नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणारच आहे. इंदोरमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली नागपूर दीक्षाभूमी येथे 5 लाख भीमसैनिकांसोबत आपल्याला दीक्षा दिली होती, त्यावेळेचा हा फोटो आहे. हाय फ्रेंड्स, आता आम्ही वरच्या फ्लोअरला आलो होतो, आता आम्ही खाली जातो बाबांना अभिवादन करण्यासाठी. बघितलं मगाशी मी तुम्हाला दाखवलं, खूप सारं ऊन आहे, डोळ्यातनं माझं पाणी चालू मगाशी. उभं होतं पूर्ण असं वाटतं रडताय जिजू.
अरे कसं काढणार व्हिडिओ आपण पायरीच होतं. मित्रांनो आम्हाला रील्स व्हिडिओ पण आम्ही काढायचे संध्याकाळी आलो असतो व्हिडिओ काढायला पण नाही आलो. खूप लांब आहे ना आम्ही 1 तास लागतो आमच्या इथून जिथं आम्ही पंचशील नगरमध्ये राहतो ना जे इंदोर एअरपोर्टच्या इकडेच आम्ही राहतो बॅक साईडला इथून इकडे यायला मऊगावला 1 तास लागतो पूर्ण तर आम्ही टमटमने आलो होतो पूर्ण फॅमिली पण आता आम्हाला इथं रील्सचे व्हिडिओ काढायचे तुम्हाला दाखवतो लोकेशन 1 नंबर आहे असं मन पूर्ण आणि गाणं कुठलं गाणं माहिती का गावामध्ये गाव आहे ते गाव जिथे जन्मले विमलराव सगळे बाई आता आम्ही आता आरू तर आम्ही तर रील्सचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवला आम्ही रील्स काढणार रील्स काढूनच जाणार काय पण होते हे एक सॉन्ग काढणार आम्ही बाकी काय नाही काढलं तरी झालं काय तो उन्हाळा आला. कसं आहे कसं चटके लागतात साईड 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 बाबा यारू चल व्हिडिओ काढू कुठे गेले काय काढायची तर आम्ही जातो रील्सची व्हिडिओ काढायला ओके जय भीम मित्रांनो तर तुम्हाला आम्ही आपल्या ब्लॉगद्वारे मिस्टर अँड मिसेस गांगुडे या चॅनलवरती महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी दाखवली बघू शकता बॅक साईडला तर आम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं सर्व तुम्हाला दाखवलं मित्रांनो नक्की एकदा विजिट करा आणि आता आम्ही इथून जातो आहे घरी ओके कारण की आम्ही टमटम केली होती त्याचा टायमिंग संपला आहे तसं सर्वांनी दर्शन घेतलं ब्लॉगचा एंड इथंच करतो आणि नेक्स्ट ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग आहे तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिस्टर आणि मिसेस गांगुडे या चॅनलला आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की व्हिडिओ आवडली का नाही सांगा आणि जे बी म्हणून नक्की कमेंट करा तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय